नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 22 डिसेंबर आणि सकाळचे 9:05 झाले आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता या ठिकाणी प्री ओपनिंग सेशन आपल्याला स्टार्ट झालेलं आहे. आता 9:08 लगेच प्री ओपनिंग सेशन स्टॉप होणार आणि फायनल ओपनिंग कितीला होणार गॅपअप हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर सध्याच्या कंडिशनला बघू शकता निफ्टीमध्ये आपल्याला 109 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 219 आणि अदर इंडेक्समध्ये रेट सेटल झाल्याच्यानंतर तुम्हाला फायनल ओपनिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. आता सध्या ही जी काही आपल्याला गॅप ओपनिंग पाहायला मिळत आहे ही आपल्याला ग्लोबल मार्केटनुसार सध्या मार्केटमध्ये तेजीचं मोमेंटम या ठिकाणी दिसून येत आहे. आता आणखी आपल्याला बघायचं आहे की आजच्या दिवसामध्ये आपल्याला इंट्राडेमध्ये कशा प्रकारे टार्गेट मिळेल आणि कशा प्रकारे आजची रणनीती राहू शकते थोडंसं आजच्या ह्याच्यावरून थोडंसं समजून घेऊया. तर आपल्याला सर्वात पहिले बघायचं आहे की ऑप्शन चेन डाटामध्ये कशा प्रकारचे सध्या अवेलेबल पोझिशन आहेत ह्यासुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानुसार ऑप्शन चेनमधला कशा प्रकारचे पोझिशन चेंजेस होतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ऑप्शन चेन डाटानुसार आणि आपल्या टेक्निकल चार्टनुसार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला आता सर्वात पहिले आपण बघूया. आपल्याला बघायचं आहे उद्याला जी एक्सपायरी निफ्टीची, या निफ्टीच्या एक्सपायरीनुसार आजच्या सध्याच्या कंडिशनला आपल्याला डाटा बघायचा ऑप्शन चेनमध्ये. तर सर्वात पहिले आपण 9:08 म्हणजे 1 ते 1.5 मिनिटामध्ये सध्या आपले आता हे फायनल रेट सेटल होणार आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स घ्यायचा आहे. सध्याच्या कंडिशनला बघू शकता 26,000च्या वरती मार्केट ओपन होत आहे. तर निश्चितच आपल्याला ही सपोर्ट 26,000ची जी लेवल आहे ही थोडीशी आपल्यासाठी मेक अँड ब्रेक लेवल राहणार आहे. आणि त्यानंतर बघू शकता आपण शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जसं पाहिलं होतं की आपल्याला अपसाईडला थोडेसे मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही चार्टवर आपल्याला 26,000 एक महत्त्वाचा रेजिस्टन्स होता शुक्रवारच्या लेवलमध्ये, कारण या ठिकाणी हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता. त्यानंतर त्यावरती मार्केट सस्टेन झालेलं आपल्याला दिसलेलं नाही आहे. या ठिकाणपासून रेजिस्टन्स घेताना दिसला. त्यानंतर आपली फिबोनाचीची 0.5ची लेवल या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर 26,037 हा प्रिवियस डेचा रेजिस्टन्स सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुन्हा 0.6ची लेवल हा रेजिस्टन्ससुद्धा पुन्हा आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर 26,100 ही ऑप्शन चेन डाटा, म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी मल्टिपल रेजिस्टन्स आपल्याला 3 ते 4 या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु मार्केट ओपन होताना परफेक्टली बघू शकता या लेवलच्या सध्या खाली ओपन होत आहे. आता सध्या रेट सेटल झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आपले रेट किती 26,055ला सध्या मार्केट ओपन होत आहे, म्हणजे 89 पॉईंट प्लसमध्ये. आता 26,055 म्हटल्याच्या नंतर ऑलमोस्ट समजू शकता तुम्ही की या लेवलच्या जवळपास मार्केट ओपन होत आहे 26,037च्या जवळपास. आणखी पुन्हा 0.6ची लेवल आपली पुन्हा रेजिस्टन्ससाठी आहेच. आता या लेवलनुसार पहिल्यांदा आपण ऑप्शन चेनमधला डाटा बघू. ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचं सध्या अवेलेबल पोझिशन आहे. तर या ठिकाणी बघू शकता सध्या ही ऑप्शन चेन आहे निफ्टीची आणि फायनल ओपनिंग आहे आपली 26,055. या 26,055च्या नुसार 26,000 ही महत्त्वाची मेक अँड ब्रेक लेवल राहणार आहे आपल्यासाठी, कारण या ठिकाणी दोन्हीही साईडला कॉल आणि पुट साईडला दोन्हीही ठिकाणी चांगल्या प्रकारची कॉल रायटिंग झाली आहे. सर्वात पहिले आपण बघूया पुट रायटिंग. तर सर्वात पहिले बघू शकता 26,000च्या पर्टिक्युलर टाईप पेअरवर आपल्याला टोटल ओपन जो आहे 94 लाखाचा या ठिकाणी दिसून येत आहे. हा ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या अशा सध्या पोझिशन दिल्या आहे 94 लाखाच्या. त्यानंतर सेकंड सपोर्ट जो आपला ज्यावरती आपण मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे ही 25,900. 25,900च्या लेवलवर बघू शकता 1,31,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या. आता आपल्याला बघायचं आहे, म्हणजे हे झाल्या 2 सपोर्टच्या लेवल झाले. आता बघायचं आपल्याला मेक अँड ब्रेक लेवलसाठी जो 26,000चा रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट ओपन होत असताना या ठिकाणी 26,000वर 1,29,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलेलं आहे, मंदीच्या पोझिशन तयार केल्या. आणि मार्केट सध्या कुठं ओपन होत आहे, मार्केट 26,055ला ओपन होत आहे, म्हणजे या लेवलच्या वरती 50 पॉईंट ओपन होत आहे. बघू शकता या लेवलच्या वरती, म्हणजे कुठल्या 26,000च्या लेवलच्या वरती 50 पॉईंट ओपन होत आहे. आणि या ठिकाणी 1,29,00,000च्या पोझिशन आहे. आणि आपल्याला अपसाईडला मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, आता या ठिकाणची शॉर्ट कवरिंग थोडीशी आपल्याला मार्केट ओपनिंगमध्ये थोडंसं पाहायला मिळते, कारण ओव्हरऑल ग्लोबल मार्केटनुसार मार्केटमध्ये काय होतं आहे, आपल्याला थोडंसं तेजीचं मोमेंटम पाहायला मिळतं आहे. माहोल जो आहे सध्या तो तेजीचा दिसून येत आहे. आता महत्त्वाची लेवल आहे आपल्याला 26,100. या 26,100वर कॉल रायटिंग बघू शकता किती झालेली आहे. या 26,100च्या कॉल रायटिंग बघू शकता 79 लाखाची सध्या अवेलेबल आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहेत. आता महत्त्वाचं आपल्याला आहे की पहिल्या 5 मिनिटामध्ये मार्केट
हा 26,050चा जो 0.6चा जो लेवल आपला आहे 26,050ची जी लेवल आहे ही शॉर्ट कवरिंग देऊन 26,100ला अपसाईड ब्रेक करते की पुन्हा येतं ओपन हाय तयार करून मार्केट डाऊन साईडला येते. म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे, एक तर यांचं प्रॉफिट बुक होणार आहे कारण यांना काय पाहिजे होतं, मार्केटमध्ये तेजी पाहिजे होती. ज्यांना पुट रायटरला ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केले होते यांना काय पाहिजे होतं, मार्केटमध्ये तेजी पाहिजे होती. आता या ठिकाणी बघू शकता चांगल्या प्रकारे ज्यांना 80-90 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी तेजी मिळत आहे. आता यांनी जर या ठिकाणी प्रॉफिट जर बुकिंग करायला सुरुवात तर केली तर मार्केट पुन्हा या आपल्या रेजिस्टन्सपासून मार्केट पुन्हा डाऊन साईडपर्यंत 25,900पर्यंत येऊ शकते. कारण यांचा हा तेजीचा सपोर्ट निघून जातो या ठिकाणी. म्हणजे पहिले 5 मिनिटं एवढे महत्त्वाचे आहे की मार्केटमध्ये या प्रॉफिट बुकिंगमुळे मार्केट खाली येते की या शॉर्ट कवरिंगमुळे मार्केट वरती जाणार. आता या कंडिशनमध्ये बघा 2 कंडिशन आपल्याकडे राहणार आहे. या पुट रायटर्सने मार्केट गॅप ओपनिंगच्या नंतर जर प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात जर केली तर मार्केट डाऊन साईड येण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण हे कॉल रायटर्स सहजासहजी पोझिशन आपले स्क्वेअर ऑफ करणार नाही, थोडेसे होल्ड करणार, ॲव्हरेज करणार, त्यानंतरच आपल्या पोझिशन एक्झिट करायला सुरुवात करतील. किंवा असंही होऊ शकते या पुट रायटर्सने आपली पोझिशन एक्झिट न करता पुन्हा या 26,000च्या लेवलवरती पुन्हा या 26,000-26,050च्या लेवलवरती आणखी जर पुन्हा पुट रायटिंग जर वाढवली तर यांना नाविलाज असतं यापर्यंत ज्या काही पोझिशन आहे 25,850 पासून तर 26,000पर्यंत यांना नाविलाज असतं यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करावे लागतील. म्हणजे काय करतील या ठिकाणी शॉर्ट कवरिंग करतील. शॉर्ट कवरिंगच्या कंडिशनमध्ये आणखी आपल्याला 100 ते 125 पॉईंटचं मोमेंटम पाहायला मिळते. म्हणजे आपण 26,100ची लेवल तोडून 26,150 ते 26,200पर्यंत अपसाईडला जाऊ शकतो. कशामुळे तर या शॉर्ट कवरिंगमुळे फक्त याला कंडिशन एकच आहे की या पुट रायटर्सने प्रॉफिट बुक केली नाही पाहिजे. यांनी पोझिशन थोडंसं होल्ड ठेवून या इकडच्या याच्यावर कॉल रायटर्सवर प्रेशर तयार करायला पाहिजे. तेव्हा हे कॉल रायटर्स आपले पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात करतील. तेव्हा अपसाईडला टार्गेट तुम्हाला ऑप्शनच्या डाटानुसार पाहायला मिळेल. आता थोडंसं बघूया चार्टवर. हा आहे आपला चार्ट निफ्टीचा. आता हा 50 मिनिट टाईम फ्रेममध्ये ओपन आहे. थोडंसं आपण मोठ्या टाईम फ्रेममध्येच केलं कारण चार्ट तुम्हाला स्पष्ट दिसायला पाहिजे म्हणून. आता या ठिकाणी बघू शकतो ओपनिंग आपल्याला प्रत्येक इंडेक्समध्ये पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे प्रत्येक याच्यामध्ये. ठीक आहे. आता थोडंसं याबद्दल आपण नंतरच डिस्कस करूया कारण मार्केट ओपनिंग तर थोडंसं टाईम होतच आलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला चार्ट थोडंसं लेवल दाखवून देते. आता आपल्याला महत्त्वाची लेवल आहे 26,000ची. ही 26,000ची लेवल काय महत्त्वाची मेक अँड ब्रेक लेवल आहे. एक रेजिस्टन्स लेवलसुद्धा आहे आणि महत्त्वाची मेक अँड ब्रेक लेवल आहे. आपण ओपन होत आहे 26,037च्या जवळपास म्हणजे या लेवलच्या वरती. आता या लेवलला जर पहिल्यांदा 5 मिनिटामध्ये होल्ड जर केलं तर 26,000ची लेवल पुन्हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्सची लेवल काम करणार आहे. कारण ऑप्शनच्या डाटानुसार या ठिकाणी सुद्धा एक कॉल रायटर्स आहे. 0.6 सुद्धा हे रेजिस्टन्सची लेवल आहे कारण ही आपली फिबोनाची लेवलनुसार आहे. आता महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता ओपनिंगच्या कंडिशनमध्ये आपल्याला मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा एक रेजिस्टन्स आणि पुन्हा 26,100चा म्हणजे या ठिकाणी मल्टिपल रेजिस्टन्स. आता महत्त्वाचं काय राहते या लेवलपासून अशा प्रकारे जर ओपन हाय बनून जर मार्केट पुन्हा डाऊन साईड जर आलं तर पुन्हा मार्केटला डाऊन साईड. फक्त आता महत्त्वाचं आपल्याला हेच आहे की मार्केट ओपनिंग नंतर मार्केटने चांगल्या प्रकारे या लेवलला होल्ड केलं पाहिजे. आता हा जो रेजिस्टन्सचा जो लेवल आहे या लेवलला जर होल्ड केलं तर मार्केट या 26,200पर्यंत जाण्याचे चान्सेस जास्त आहे. कशामुळे तर शॉर्ट कवरिंगमुळे फक्त ऑप्शन चेन डाटानुसार. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या आपल्याला लेवल या ठिकाणी राहणार आहे. आता मार्केट ओपनिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे पहिल्या 5 मिनिटामध्ये मार्केट कशा प्रकारे होल्ड करते हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण थोडंसं 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये चार्टला चेंज करूया. कारण त्या दिवशी क्लोजिंग कशी होती मार्केटमध्ये जे ओपनिंगच्या नंतर एक 0.38ची जी लेवल होती ही मार्केटने चांगल्या प्रकारे सस्टेन केली होती. त्यामुळे ती थोडीशी त्या दिवशीच आपल्याला एक पॉझिटिव्ह ओपनिंग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं कारण आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर PCR लेवल आपण PCR लेवलसुद्धा या ठिकाणी बघतो. तर PCR लेवल बघू शकता या ठिकाणी न्यूट्रल आहे. PCR जो काय आपला 1 आहे म्हणजे न्यूट्रल आहे. आपण ना तेजीकडे ना मंदीकडे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कसं आहे दोन्ही साईडला आपल्याला मोमेंटम मिळू शकते. म्हणजे आपण सध्या न्यूट्रल असल्यामुळे ना तेजीनं ना जास्त कॉल रायटर्स ना पुट रायटर्स या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे न्यूट्रल आहे सध्या कॉल रायटर आणि पुट रायटर्स. म्हणजे या ठिकाणी जर मार्केटमध्ये गॅप ओपनिंग थोड्या 5 मिनिटामध्ये झालं तर कॉल रायटर या ठिकाणी शॉर्ट कवरिंग करून मार्केटला पुन्हा अपसाईड घेऊन जातील. ठीक आहे. आता बघूया पहिल्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते तर. आणि यासोबतच आपल्याला अदर इंडेक्ससुद्धा बघावं लागतात की त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे. आता मार्केट ओपन झालं.
ठीक आहे. बघा मी सांगितल्याप्रमाणे थोडासा तो रेजिस्टन्स घेतच आहे, तो 0.6च्या लेवलचा रेजिस्टन्स घेत आहे, परंतु या लेवलला किती प्रमाणात होल्ड करतो त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे. आता या लेवलला चांगल्या प्रकारे तो होल्ड करत आहे 27,37चा. तर जोपर्यंत फायनल क्लोजिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये फायनल रिझल्ट याचा समजणार नाही. थोडंसं याला हे होईपर्यंत आपण अदर इंडेक्स थोडंसं या सेकंड चार्टमध्ये चेक करू. याच्यामध्ये आय टीमध्ये बघू शकता 530 पॉईंटचं मोमेंटम म्हणजे चांगल्या प्रकारचं आपल्याला निफ्टीला सपोर्ट करत आहे. तर या ठिकाणी भीती एकच आहे की प्रॉफिट बुकिंग झाली तरच थोडंसं आपल्याला ती निगेटिव्ह गोष्ट राहणार आहे. बँक निफ्टी थोडासा वीक पडत आहे त्या ठिकाणी. सेन्सेक्स सपोर्ट करत आहे, बँक निफ्टी नंतर मिड कॅप सपोर्ट करत आहे, आय टीसुद्धा सपोर्ट करत आहे. ठीक आहे. म्हणजे मी जसं ज्याप्रमाणे सांगितले मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारचं होल्ड जर राहिलं तर निश्चितच तुम्हाला अपसाईडला टार्गेट या ठिकाणी मिळू शकतं. तर बघू शकता त्या प्रकारचं आपल्याला मोमेंटम दिसून येतच आहे. आता या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग हे आपल्याला पॉसिबल आहे या ठिकाणी होणे. तर ऑप्शन चेन बघूया थोडंसं. ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचे बदल होऊ राहिले तर या ठिकाणी बघू शकता. मी परफेक्टली तुम्हाला मी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच सांगितलं होतं की या ठिकाणी जर शॉर्ट कव्हरिंग ह्या पोझिशन होल्ड राहून कुठल्या 25,900 26,000 ह्या पोझिशन जर होल्ड राहून चांगल्या प्रकारे जर अपसाईटच हे जर झालं तर या ठिकाणची तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता डाटा निगेटिव्हमध्ये जाताना दिसून येत आहे. परफेक्टली बघू शकता मी सांगितलं त्याप्रमाणेच ऑप्शन चेनमधला डाटा निगेटिव्हमध्ये जाताना येत आहे. कारण या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग होत आहे आणि ह्या पोझिशन जशाच्या तशाच सध्या होल्ड आहेत. यांनी प्रॉफिट बुकिंग केली नाही आहे. म्हणजे 26,000ची लेवलसुद्धा या ठिकाणी तुटण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. आणि मार्केट बघू शकतो 26,100च्या जवळपास येत आहे आणि PCR लेवल आपली PCR न्यूट्रल व्हॅल्यूमध्ये असल्यामुळे काय की मार्केटमध्ये अपसाईडला चान्सेस आपले या ठिकाणी जास्त आहे की नाही. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपला जो माहोल आहे हा तेजीचा असल्यामुळे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला या चार्टवर दिसून येतं. तर हे डाटावरून आपल्याला पहिल्यांदा परफेक्टली लक्षात येऊन जाते की याचा आता जो कॉन्फिडन्स पाहिजे ऑप्शन ट्रेडिंग करताना तो आपल्याला ऑप्शन चेनच्या डाटावरून खूप लवकर येतो. कारण ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये चार्टमध्ये कशा प्रकारचं रिएक्शन होतं हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येते. आता या चार्टमध्ये बघू शकता तुम्ही प्रीमियममध्ये अशा प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. आता प्रीमियमवरून आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं की प्रिव्हियस डेजाचा हाय किती आहे या गोष्टी थोडंसं आपल्याला चेक करावं लागते. कारण त्यानुसारच आपल्याला टार्गेट हे ते सर्व गोष्टी काढता येतात. ठीक आहे. बघू शकता आता याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट आपण रेजिस्टन्सच्या जवळपास आहे आणि या हिशोबानं मार्केटमध्ये काही शॉर्ट कव्हरिंग होत आहे. 26,100च्या वरती जर ब्रेकआउट चांगल्या प्रकारे जर मिळाला तर 26,200पर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रेजिस्टन्स याला नाही. अशा प्रकारचं आपल्याला सर्व गोष्टी कॉम्बिनेशन करून त्याचा ट्रेड प्लॅन करावा लागते. हा रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे या ठिकाणी घेतलेला आहे तो. ठीक आहे. बघूया आता याच्यामध्ये आता हा रेजिस्टन्स थोडासा आपला चांगला या ठिकाणी दिसून येत आहे तो. त्याच्यामुळेच आपल्याला थोडंसं अपसाईडला तो देईलच तो टार्गेट. या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होती की पुन्हा ब्रेकआउट मिळते हे महत्त्वाचं आहे.
म्हटलं तुम्हाला त्या हिशोबाने आपला टार्गेट ब्रेकआउटचा ट्रेड या ठिकाणी होतच आहे तो परफेक्टली. कारण ती शक्यता ऑप्शन चेन डाटानुसार जास्त आहे, कारण या ठिकाणी शॉर्ट कवरिंग होत आहे म्हणून. ठीक आहे. अशा प्रत्येक वेळी आपल्याला अशा प्रकारचं वेगवेगळं मोमेंटम या ठिकाणी आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार हा जो कॉन्फिडन्स आहे पूर्ण ऑप्शन चेनच्या नुसार आलेला आहे आपल्याला. या ठिकाणी जो काही आपण कॉन्फिडन्स या ठिकाणी घेतलेला आहे हा फक्त आणि फक्त ऑप्शन चेन डाटानुसार गेला. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं मार्केट पहिल्या 5 मिनिटामध्ये जर चांगल्या प्रकारे जर होल्ड राहिलं तर निश्चितच या ठिकाणी मार्केट अपसाईडलाच जाण्याचे चान्सेस जास्त राहणार आहे. अशा प्रकारचं मोमेंटम राहते मित्रांनो ऑप्शन चेन डाटानुसार. कारण ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये कुठली लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला अपसाईडला मोमेंटम राहू शकते हे थोडंसं आपल्याला ऑप्शन चेनवरून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकतो मार्केटमध्ये काय अपसाईडला याला ही रॅली मोकळी आहे. थोडंसा आता PCR डाटा बघू शकता तुम्ही. PCR मध्ये थोडंसं आपल्याला बघायचं आहे, म्हणजे PCR वरून काय मार्केटचं डायरेक्शन लक्ष येऊन जाते. आता PCR किती गेलेला आहे तो 1.17 पर्यंत, म्हणजे आणखी सुद्धा मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम या ठिकाणी बाकीच आहे थोडंसं मार्केटमध्ये. म्हणजे आपण आणखी सुद्धा 26,150 पर्यंत मार्केटमध्ये जाऊ शकतो. या लेवलनुसार काय आपल्या 3 मिनिटाची टाईम फ्रेम जी होती आपली हे बघू शकतो मार्केटमध्ये कंटिन्यू. आणि प्रिव्हियस थोडंसं मी चार्ट मोठ्या टाईम फ्रेममध्ये चेंज करून थोडंसं या ठिकाणी प्रिव्हियस डेचे काही रेजिस्टन्स आहे का पुन्हा हे बघतो. तर बघू शकता आपला जो रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सच्या वरती आपण सध्या काय करताय ट्रेड करताना किंवा ही लेवल होल्ड करताना आपण सध्या दिसून येतं. आतला 26,200 हा एक आपल्यासाठी रेजिस्टन्स राहणार. म्हणजे या लेवलपर्यंत आणखी मार्केटला कुठल्याही प्रकारचे मल्टिपल रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. 26,150 पर्यंत आपण एक थोडासा एक रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी राहील थोडंसं. कारण ही जी लेवल आहे या ठिकाणी 26,050 म्हणजे ऑप्शन चेन डाटानुसार 26,150 या ठिकाणी थोडीशी कॉल रायटिंग येत आहे. त्यानुसार मोमेंटम आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. हे बघू शकता मार्केटमध्ये आपला तो ट्रेड परफेक्टली. आता या ठिकाणी थोडंसं आता चान्स काय की मार्केटमध्ये ज्याप्रमाणे प्राईस ॲक्शन कारण या प्रीमियम थोडंसं बघा कशा प्रकारे वाढत आहे तो. कारण या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये काय होत आहे आता ज्या लोकांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्या लोकांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या. आता यांनी काय केलं होतं कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत काय केलं होतं मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या. आणि मार्केटमध्ये काय आहे की आता मार्केटमध्ये तेजी झाली आहे तर यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत ज्या कॉल रायटर्सनी मंदीच्या पोझिशन तयार केल्या हे सध्या यांच्या पोझिशन या ठिकाणी फसल्या आहेत. हे काय करणार आहे आपल्या पोझिशन या कंडिशनमध्ये स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात करतील. कारण यांना काय पाहिजे होतं ही जर पहिल्या 5 मिनिटामध्ये या ठिकाणपासून ओपनिंगपासून जर ही कॅन्डल या डाऊन साईडला जर गेली असती ज्याप्रमाणे या ठिकाणी ओपन होऊन फायनल क्लोजिंग या ठिकाणी जर दिली आहे या कॅन्डलने. आता कधी कधी काय होते की या ठिकाणी ओपनिंग देते आणि फास्टमध्ये रेड कॅन्डल या ठिकाणपर्यंत येऊन जाते. म्हणजे अशा कंडिशनमध्ये काय करतात हे कॉल रायटर्स या ठिकाणी आपली पोझिशन होल्ड करतात. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे ओपनिंगपासून पुन्हा हाय केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जबरदस्त आपल्या ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे. तर या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे की या ठिकाणचे कॉल रायटर्स यांची अपेक्षा जी काही होती की मार्केट पहिल्या 1 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये कशा प्रकारे रिॲक्ट करेल त्यानुसार हे पोझिशन ठेवतात. तर या ठिकाणी बघू शकतो मार्केट पहिल्या याच्यामध्येच आपल्याला चांगल्या प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळालं. त्यामुळे यांनी काही शॉर्ट कवरिंग केलेली आहे. थोडंसं आपल्याला या लेवलपर्यंत गेल्याच्या नंतर हा थोडासा रेजिस्टन्सचा एरिया राहणार आहे तो एक लक्षात ठेवा. कारण मार्केट कधीही या ठिकाणपासून आता प्रॉफिट बुकिंगमध्ये कन्वर्ट होऊ शकते. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी आता जर तुमची तेजीची पोझिशन असेल तर या ठिकाणी थोडंसं अलर्ट राहावं लागते. कारण आता थोडंसं आपण हाय रेंजमध्ये गेलेलो आहे जो की सेलिंगचा एरिया आहे तो. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग कधीही होऊ शकते. बघूया पहिल्या 5 मिनिटामध्ये कॅन्डल तर 5 मिनिटाच्या हिशोबाने चांगल्या प्रकारचेच बुलिश देत आहे. कारण माझ्या हिशोबाने आता ऑप्शन चेन डाटानुसार तर आपल्याला 26,150 ते 26,200 या लेवलपर्यंत टार्गेट जायला पाहिजे. आणखी थोडंसं वेगवेगळ्या प्रीमियममध्ये बघूया कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे.
प्रीमियमवरून हे प्रीमियमचे चार्ट यासाठी चेक करावं लागते की त्याच्यामधलं प्राईज ॲक्शन आपल्याला समजून येते की प्रत्येक चार्टमध्ये आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक चांगली एक मजेदार गोष्ट दाखवते. या ठिकाणपासून जर बघितलं तर प्रत्येक चार्टमध्ये तुम्हाला ओपनिंगपासून प्राईस जो चार्ट आहे, ही जी कॅन्डल आहे ओपनिंगपासून बघू शकता तुम्हाला अपसाईडला क्लोजिंग झालेलं आहे. प्रत्येक कॅन्डल बघू शकता प्रत्येक स्ट्राईक प्राईजमध्ये, एकाच स्ट्राईक प्राईजमध्ये प्रत्येक स्ट्राईक प्राईजमध्ये. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे की आपल्याला शॉर्ट कवरिंग कशा प्रकारे झालेली आहे हे लक्षात येत आहे. म्हणजे तेजीचं मोमेंटम किती स्ट्रॉंगली आहे हे या चार्टवरून लक्षात येते आपल्याला. आता हे जर तुम्हाला या ठिकाणी जर पुट ऑप्शनचे जर चार्ट दाखवले तर याच्यामध्ये बघू शकता कशा प्रकारचं मोमेंटम आहे. हे ओपनिंगपासून डाऊन साईडला गेलेले आहेत पुन्हा. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत आणखी मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहेत त्या लेवलपासून. आता या ठिकाणी बघू शकता यांनी थोडंसं रिकवर पुन्हा या ठिकाणी सेलिंग चालू केलं. पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत पुन्हा मार्केटमध्ये मंदी होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं मोमेंटम राहते मित्रांनो. ऑप्शन चेनमधून जो आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे तो चांगल्या प्रकारे ऑप्शन चेनमध्ये मिळतो आपल्याला. की मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये हे एवढं जे मोमेंटम होण्याचं कारण काय आहे, कारणच आपल्याला हे ऑप्शन चेन परफेक्टली चांगल्या प्रकारे आपल्याला दर्शवते. ठीक आहे, बघू शकता कॅन्डल्स डाऊन साईडला क्लोजिंगचं सध्या तरी मला मोमेंटम आता थोडंसं मार्केट 26,000 हे चांगल्या प्रकारे एक लेवल होल्ड करणार आहे. कारण आता 26,100च्या वरती जो आता सध्या आणखी बघा तुम्हाला एक वेळा डाटा मी पूर्ण ऑप्शन चेनमधलं सांगते. मार्केट सध्या करंट मार्केट किती चालू आहे 26,124. ठीक आहे, आता 26,124 म्हटल्याच्या नंतर आपल्याला 26,100 ही एक महत्त्वाची स्ट्राईक प्राईज झालेली आहे. 26,100 या 26,100च्या स्ट्राईक प्राईजवर पुट रायटिंग बघू शकता 1,29,00,000 आहे. या पोझिशनवर या स्ट्राईक प्राईजवर पोझिशन किती आहेत 1,29,00,000. आणि महत्त्वाची मजेदार गोष्ट यामध्ये आजच्या पोझिशन 1,10,00,000 झालेलं आहे. किती मिनटं झाले मार्केट ओपन होऊन 15 ते 20 मिनटं 10 ते 15 मिनटं झाली असतील. तर या ठिकाणी बघू शकता मार्केट या ठिकाणी 1,10,00,000 पोझिशन नवीन तयार झाल्या तेजीसाठी पुट रायटिंगच्या मार्फत. कुठल्या एकदम स्ट्रॉंगली जवळ एकदम मार्केटच्या 26,100वर ज्यापासून फक्त 25-30 पॉईंट मार्केट फक्त अपसाईडला आहे. त्यानंतर 26,000च्या लेवल जी मेक अँड ब्रेक होती त्या लेवलवर बघू शकता किती झालेलं आहे 1,10,00,000 1,70,00,000 जवळपास. तर या ठिकाणी पुट रायटिंग जास्त प्रमाणात वाढलेलं नाही कारण या ठिकाणचं थोडंसं प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता मला थोडीशी दिसून येत आहे. परंतु यांनी काय केलेलं आहे एकदम जवळच सपोर्ट एवढा स्ट्रॉंगली तयार केलेला आहे की 26,100वर हा स्ट्रॉंग सपोर्ट तयार झाला. कारण 1,29,00,000 आणि त्यामध्ये फ्रेश पोझिशन 1,10,00,000. ठीक आहे, आता 26,000च्या आता हे झालं तेजीसाठी स्ट्रॉंगली सपोर्ट कशा प्रकारे तेजीचं मोमेंटम काऊन येत आहे फ्रेश पोझिशन. आता ज्यांनी मंदी केली होती यांची कंडिशन काय आहे तर 26,000ची लेवल बघू शकता. 26,000च्या लेवलवर 1,14,00,000चा ओपन इंटरेस्ट आणि त्यामध्ये 15,00,000चा निगेटिव्ह झालेला आहे. 25,950 या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणचं सुद्धा ओपन इंटरेस्ट 33,00,000 फक्त त्यामध्ये मायनस होत आहे. म्हणजे या ठिकाणी बघू शकता 26,000च्या लेवलपासून सर्व स्ट्राईक प्राईजवर तुम्हाला लॉंग अनवाइंडिंग होता हे शॉर्ट कवरिंग होताना दिसून येत आहे. या ठिकाणचं कंटिन्यूच ओपन इंटरेस्ट कमी होत आहे कारण मार्केट एकदम हाय प्राईजला सस्टेन राहत आहे त्यामुळे कंटिन्यूच. तर अशा प्रकारचं मोमेंटम ऑप्शन चेनवर आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आता आणखी शक्यता काय आहे की ही 26,000ची जी लेवल आहे 26,100ची या 26,100च्या लेवलच्या वरती 1,32,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि आजच्या डेटला 53,00,000 आहे. आता या एकाच स्ट्राईक पेजमध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन जर केलं तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 1,55,00,000 या ठिकाणी 1,32,00,000 म्हणजे ऑलमोस्ट आपण समजू शकतो 20-22 लाखाचा डिफरन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुट रायटिंग आणि कॉल रायटिंगमध्ये. म्हणजे पुट रायटिंगमध्ये जास्त प्रमाणात. परंतु आणखी मजेदार गोष्ट या ठिकाणी हा जो OI चेनचा कॉलम ऑप्शन चेनमधला दोन्ही साईडला या ठिकाणी 1,36,00,000च्या टोटल पोझिशन तयार आजच्या दिवशी ॲड झाले आहे. या ठिकाणी फक्त 53,00,000. म्हणजे किती मोठा डिफरन्स या ठिकाणी दिसून येतं आजच्या दिवसातला. तर हाच या मेन सपोर्टचं कारण काय 26,100चा जो स्ट्रॉंगली सपोर्ट होल्ड करण्याचं कारण काय की या ठिकाणी आजचा न्यू OI ॲड होत आहे. या ठिकाणी शॉर्ट कवरिंग होत आहे. जसंही मार्केट डाऊन साईडला येईल शॉर्ट कवरिंग येईल. थोडंसं आता 26,200 ही आपल्यासाठी रेजिस्टन्स झोन राहणार आहे कारण या ठिकाणी 1,22,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट सध्या आणि मार्केट या लेवलपासून 70 पॉईंट दूर आहे. आणि या ठिकाणपर्यंत गेल्याच्या नंतर PCR लेवलसुद्धा आपला 1.5पर्यंत जाणार आहे आणि त्या कंडिशनला ही पुट रायटर्ससुद्धा आपलं प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतील. म्हणजे या ठिकाणी दोन्ही कंडिशन होतील. PCR वाढेल. ठीक आहे, या ठिकाणी PCRसुद्धा वाढेल आणि प्रॉफिट बुकिंग होईल. दोन्ही कंडिशन एकाच वेळेस होणार असल्यामुळे मार्केट या ठिकाणपासून
रेजिस्टन्स घेऊन मार्केट मंदीकडे कन्वर्ट होताना तुम्हाला दिसून येईल. बघूया चार्टमध्ये आणखी आता. बघू शकता मार्केट हायर हाय प्राईजला सस्टेन राहत आहे. याचं मोमेंटम आपल्याला या प्राईजमध्ये लक्षात येते. प्राईज बघू शकता कशा प्रकारे हायर हाय प्राईजला सस्टेन राहत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं राहते मोमेंटम मित्रांनो. तर बघूया आणखी कशा प्रकारे. फक्त आता या ठिकाणी आपल्याला भीती एकच आहे, भीती म्हणजे थोडंसं शक्यता प्रॉफिट बुकिंगची. प्रॉफिट बुकिंग जर झाली तर मार्केट तुम्हाला पुन्हा 26,000च्या लेवलपर्यंत पाहायला मिळेल. परंतु 26,000 आता 26,050 ही लेवल चांगल्या प्रकारे मार्केट आता या ठिकाणी होल्ड करणार आहे, कारण त्या प्रकारे डाटा ऑप्शन चेनमधला दिसून येत आहे.